कहा जा सकता है कि शंकर का तेज लिए आता है, सत्य सनातन शाश्वत का वह चालू होने वाला है। दादा एक मिनिट। आज 500 वर्षानंतर प्रभू श्रीराम अयोध्येमध्ये आज आलेले आहेत। खास करून आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि योगी आदित्यनाथजी या मुख्यमंत्री यांनी अतिशय चांगलं काम करून आज भव्य राम मंदिर उभारलेलं आहे। तिथे आज प्रभू रामचंद्राची स्थापना झालेली आहे। खरं आम्ही कारसेवक आम्ही खूप यत्न काढले, आम्ही ढाच्यावरती चढून बाबरीचा जाचा पाडलेला आहे। तेव्हा खूप त्रास झाला, पण आज खूप अभिमान आहे की आज प्रभू रामचंद्राची मूर्ती, आज प्रभू रामचंद्र आज अयोध्येमध्ये स्थापन होत आहेत। त्याचा खूप सार्थ मला अभिमान आहे। देश राम भक्तांना, सर्व हिंदुस्थानाच्या हिंदूंना, सर्व जे समाज आहे त्या समाजांना आज प्रभू रामचंद्राच्या दिवशी सर्वांना शुभेच्छा देतो आणि प्रभू रामचंद्राकडे प्रार्थना करतो की सर्व हिंदुस्थानातले सर्व जे आमचे सर्व जाती धर्माच्या लोकांना सुखी समाधी आणि भरभराटीचं ठेव असं देवाकडे प्रार्थना करतो। 500 वर्ष झाले आणि त्याचं आज स्वप्न पूर्ण होते। आज हा आपल्यासाठी सोन्याचा दिवस आहे आणि खरं सोन्यासारखे आज हिरे सुद्धा चमकतात तिथे। हे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 2 महिन्यापूर्वी आपली दिवाळी गेली आणि परत दिवाळी साजरी करण्याचा त्यांनी जो आपल्याला नरेंद्र मोदी पोहोच चुके हैं, आपल्याला परत एकदा साजरा करण्याचा मान दिलेला आहे। त्याच्यासाठी आज तुम्ही आपण पाहतात तर पूर्ण चेंबूर एकदम भगवा झालेला आहे। सर्वांमध्ये उत्साह आहे, नुसतं श्रीरामाच्या घोषणा चालू आहेत। जे कारसेवक आयोगाला गेले होते त्या कारसेवकांचा सुद्धा आज आपण सन्मान केलेला आहे। तर आज पूर्ण चेंबूर नाही तर पूर्ण भारत देश आज आनंदामध्ये आहे आणि दिवाळी साजरी करत आहे। त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे। जय श्रीराम। मुंबई में जा रहे हैं, क्या कहेंगे? देखिए उत्साह ऐसा दिन हमारे फिर आने वाला नहीं है। लोगों में जो उत्साह का जो संचार राम जी ने किया है, ये हमारा उत्साह नहीं है, ये उसका उत्साह है। तो उस उत्साह को लेकर जनता रोड पर उतरी है, जगह जगह जय श्री राम के नारे लग रहे हैं और देखिए कितना भव्य मंदिर की स्थापना हुई है। और आज उसी पुनर्निर्माण के साथ आज रामलला अपने स्थान को विराजित और बहुत ही भव्य समारोह होने वाला है। चेंबूर में हमने ये स्क्रीन लगाया है, पूजा पाठ हो रहा है और स्टेज सजाया है। हमने राम भक्तों का जो कार सेवक वहाँ पर गए थे उनका हमने सम्मान किया है। और आज उसी यहाँ पर उसके बाद अभी महाआरती का आयोजन है, महाआरती के बाद महाभंडारे का आयोजन है और शाम को यहाँ पर भजन संध्या का आयोजन हमने किया है। एक छोटा सा उत्साह बढ़ाने के लिए जनता का हमने ये प्रयास किया है। आज आम्ही सगळे भारतवासी धन्य झाले। पूर्ण देशामध्ये असं उत्साहाचं आनंदाचं राममय वातावरण झालेलं आहे आणि खरोखर आज सनातन धर्माचं नवीन पर्व सुरू झालं असं वाटतंय आणि आज सगळे हिंदू एकोपाने एकत्र सद्भावनेने एकत्र झाले। पूर्ण देशामध्ये राममय वातावरण झालेलं आहे आणि 500 वर्षाचा संघर्ष आज पूर्ण झालाय आणि श्री प्रभू रामचंद्रांना आपल्या महालामध्ये स्वतः ते चाललेत आणि त्याचा आनंद सर्व भारतवासियांना आहे। आणि मी खरोखर धन्यवाद देईन मोदीजींना आणि कारसेवकांना, रामभक्तांना, त्यांच्यामुळे आज आम्हाला हा क्षण पाहायला मिळालेला आहे। जय श्रीराम। जय श्रीराम। उस मंदराचल पर्वत को जहाँ से मथने के बाद अनेक रत्न पैदा हुए जो आज भी सृष्टि की, प्रकृति की, इस ब्रह्मांड की सेवा में लगे हुए हैं। माँ लक्ष्मी का प्रादुर्भाव हुआ उन्हीं रत्नों में। भी लगातार सुबह से आ रहे, क्या कहेंगे? स्वरूप के रूप में सभी भक्तों को दर्शन देते हैं, वहीं से अमृत भी निकला। आज वहीं के बाद आज कूर्मावतार के इस पवित्र तिथि पर जिस वक्त आज संकल्प ले रहे हैं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संपूर्ण राष्ट्र की तरफ से, संपूर्ण विश्व की